लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी. महिलांना मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, जे की 23वा हप्ता दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे. याची यादी देखील आलेली आहे. 18 जिल्ह्यांमध्ये वितरित करणे देखील सुरू झालेले आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना पुढील म्हणजे हप्ता, जे की 1500 रुपये मेचा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. मे आणि जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे? यामध्ये आता आचारसंहिता परिणाम, यामध्ये सध्या राज्यभरातील विविध परिषद निवडणुका आचारसंहिता सुरू असल्यामुळे जो काही हप्ता इथं रखडलेला होता, तर अखेर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता काही महिलांच्या खात्यामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी या तारखेला पैसे जमा होतील. आता महिलांच्या खात्यामध्ये काही महिलांना 1500 तर काही महिलांना इथं 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये 18 जिल्हे कोणकोणते आहेत आणि 18 जिल्ह्यांचं गणित काय? यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जोरदार इथं अपडेट इथं आलेले आहेत. तर जे की पैसे इथं खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात थेट डीबीटीद्वारे. आता यामध्ये 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. या महिला यांचे नाव वगळलेले आहेत. तर ते कोणत्या कारणामुळे? चुकीची माहिती दिलेली आहे, महिलांनी KYC केलेली नाही आहे, यामुळे लाडक्या बहिणींना पैसे इथं आलेले नाहीत. सध्या आता या 18 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, नाशिक, जळगाव, अहमदनगर, ठाणे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, तर या विभागामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही. महिलांनो, जरी तुम्हाला 18 जिल्ह्यांमध्ये जे की बँकेची पडताळणी वेगाने झालेली असून आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच इथं जमा होणार आहे, जे की 36 जिल्ह्यांमध्ये. आता जर तुम्ही लाडक्या बहिणींनी KYC केलेली नसेल, तर अशाने KYC कशी करायची आहे, KYC दुरुस्त कशी करायची आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. आता जे की पात्र महिला आहे, आता अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. उदाहरणार्थ यामध्ये ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, ज्यांचं वय 21 ते 65च्या दरम्यान आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे जर तुम्हाला मिळत असतील, तर अशा महिलांना पैसे इथं आता लाडक्या बहिणींचे मिळणार नाही. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती असेल, अशांना देखील पैसे तर येत नाही. आता बँकेची KYC केलेली असेल तरच तुम्हाला पैसे तर येत आहे. आता बँकेची KYC वेगळी आहे आणि लाडक्या बहिणींची KYC वेगळी आहे. आता मेचे जे काही पैसे आहेत, जे की 1500 रुपये, ज्या लाडक्या बहिणीने इथं KYC केलेली आहे, असेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. आता KYC महत्त्वाची आहे. सध्याची ताजी अपडेट म्हणजे सध्या राज्यातील विविध परिषद निवडणुका आचारसंहितेमुळे मे महिन्याचा हप्ता आता इथं उद्यापासून जमा होण्यास सुरुवात. काही महिलांना आजपासूनच इथं जमा होतील. आता ज्यांनी KYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे इथं येत आहे. असं नाही की सर्वच लाडक्या बहिणींना पैसे इथं येतील ज्यांनी KYC केलेली आहेत. जर तुमची KYC राहिलेली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. याचप्रमाणे लाडक्या बहिणींचे स्टेटस तुम्ही तपासा की तुमचं अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे. बरेच महिलांचे चुकीचे डॉक्युमेंट्स, ब्लड डॉक्युमेंट्स, त्याचप्रमाणे आधार लिंक नाही, DBT बंद आहे, अशामुळे बरेच महिलांचे पैसे तर थांबलेले आहे. बँक सेंडिंग आहे की नाही चेक करा. आता बँक सेंडिंग असेल तरच अशा महिलांचे पैसे तर येणार आहे. 99% महिलांचे पैसे KYC, बँकेचे आधार लिंक नाही, यामुळे पैसे थांबलेले आहेत. अशा महिलांनी लगेच बँकमध्ये जाऊन चेक करा की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे की नाही. यानंतर जे ते बँकेचे KYC पूर्ण करा. बँकेचे पासबुक जर इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या. अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा. याचप्रमाणे आता यामध्ये ते तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे लाडक्या बहिणींसाठी. 181 या नंबरवरती कॉल करा आणि लगेच चेक करा. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे तर जमा होतील. आता मोठी खुशखबर म्हणजे एक दुसरी, लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म पुन्हा इथं सुरू करण्यात येणार आहे, जे की सुवर्ण संधी लाडक्या बहिणींसाठी. ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहे, ज्यांनी कोणी अर्ज करू शकलेले नव्हते, तर अशांना आचारसंहिता जशी की संपेल तर तेव्हापासून लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू करण्याची शक्यता, दाट शक्यता आहे. नवीन फॉर्म भरता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, ते जर नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, फोटो, हमीपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे. अर्ज तुम्ही नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन, अंगणवाडी सेविका किंवा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे.
लगेच तुम्ही तुमची जर KYC केलेली नसेल तर लगेच करा. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की लाडक्या बहीण योजनेचा 23वा हप्ता मेचा हप्ता 18 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यास सुरू झालेला आहे. टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होणार आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही.